मित्रांनो, तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणा किंवा एक गोष्ट सांगतो. तर ही जी पोस्ट आहे, देशाचे विरोधी पक्षनेते नेहमीच नरेंद्र मोदींवर आरोप करत असतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे, पण दुर्दैवाने विरोधकांना देशाची होणारी प्रगती पाहत नाही, म्हणून ते टिंगल करत असतात. ही एकनाथ शिंदे यांची पोस्ट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कधी पण वाटलं की बाबा एखादी पोस्ट आहे तर त्याच्याबाबत तुम्हाला क्युरियोसिटी वाटते, तर तुम्हाला त्या पोस्टबाबत क्युरियोसिटी वाटत असेल की बाबा ही पोस्ट ज्याने केली तो माणूस खरंच खरं बोलतो आहे की म्हणजे त्या पोस्टमागे काय नक्की तथ्य आहे की नाही त्या पोस्टमागे. तर ते चेक करण्यासाठी तुम्ही एक सिंपल गोष्ट करायची. ते तुम्हाला कमेंट दिसतात ना, 545 कमेंट, तर त्यातल्या पहिल्या 5 ते 10 कमेंट फक्त वाचायच्या. त्यात तुम्हाला सगळं तुमचं कळून जाईल की ही पोस्ट नक्की केली आहे. त्या पोस्टवरती किंवा त्या पर्टिक्युलर त्या पोस्टवरती किंवा त्या विधानावरती पर्टिक्युलर काय तथ्य आहे. तर बघा, आता आपण पहिले 5 ते 10 आपण कमेंट वाचू. आर्थिक महासत्ता आणि BJPचे खरे धन आपणच शिंदे. बरोबर ना? पहिली खरेदी केली ती शिंदेंचीच ना, BJPने. नंतर अजितदादाची पार्टी आणि मग ED, CBI, कोर्ट, न्यायाधीश, पोलीस, EVM, आमदार, खासदार, नगरसेवक, वोटिंग हे सगळं करून झालं. मग चंदा चोरी, जनतेच्या जीवावर मजा, चोरांना साव सांगणारा तुम्ही ओळखलं आहे सर्व जनतेने चोर पार्टी. 268 लाईक्स. दुसरी कमेंट पहा. देश महासत्ता नाही तर भिकेला लागत चालला आहे. अक्कल नावाची काही गोष्ट आहे की नाही. तिसरी गोष्ट, रिक्षावाला अर्थशास्त्रज्ञ. चौथी पोस्ट, स्वतःचाच विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही. त्याच्यानंतर 5वी पोस्ट, आर्थिक दिवाळखोरीकडे चाललं आहे असं वाटतंय तुम्हाला, कावीळ झाली आहे. 5वी पोस्ट, एक गाढव दुसऱ्या गाढवाची बाजू घेतोय. अरे किती चाटणार त्या गाढवाची, महारोग होईल. गद्दार बोला, देश भिकेला लागला. खरंच, ठाणे टू गुवाहाटी. भाऊ तुझी रात्रीची उतरली नाही अजून, जा दरेगावला पळ. मोतीबिंदू झाला रे भाऊला. जागतिक बँकेचे कर्जदार अव्वल 1 नंबर झाला आहे. तर मित्रांनो, म्हणजे ठीक आहे, तुम्ही बघा त्या पोस्ट. तुम्ही बघता मी स्क्रोल करतो आहे. मला काय कोणत्या पार्टीचं देणं घेणं नाही आहे. जस्ट मला एक वाटलं की बाबा एखादी पोस्ट आलीच आपल्यासमोर, त्याची सत्य तपासायची असेल ना, तर असं ह्या टाईपने तुम्ही त्याचं रिॲलिटी चेक करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.